जय श्रीराम. आपण गेले 130 दिवस श्री ब्रह्मचैतन्य मुरलीधर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 131वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, संत कोण आहेत, संत कशी ओळखावी आणि आपण संसार करत असताना परमार्थात प्रगती कशी करावी, हेच त्यांनी 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसाकरता एक पान जे वाचायला त्यांना 3 ते 4 मिनिटं लागतील आणि स्लो असेल तर 5 6 मिनिटं लागतील. तुम्हाला जर फिजिकल पुस्तक वाचायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईन वाचू शकता त्यांच्या संकेतस्थळावरती, म्हणजे वेबसाईटवरती. आणि तेही करायचं कंटाळा असेल तर अशा प्रकारचं जे रेकॉर्डिंग केलेले जे प्रवचन आहेत, त्यांच्याच प्रवचनांचं जे वाचन केलेलं आहे, ते त्याचं तुम्ही श्रवण देखील करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर आपण हे 131व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करूया आणि त्याचं शीर्षक आहे देहमनाने व्हावे रामायण. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना. चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जो निवा. हे जाणून चित्ती एक बजावा रघुपती. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद असते तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. पण जरी आपल्या शरीराची ताकद कमी झाली तर ह्या वासना म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळ्या गोष्टी आपल्याला चिकटलेल्या असतात जोपर्यंत आपण त्या भूतलावरती असतो. म्हणून आपल्या चित्ताला आपल्या मनाला स्थिर करण्याकरता त्याचं नाव द्यावं. हृदयी करता भगवंताचं ध्यान, नामावळ उच्चार तुझा जाण. त्यात व्यवहाराचं जतन न थोपावे कोणाचं निंदक करण. असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील रहिवाशी. म्हणजे राम म्हणजे कोणत्याही प्रकारचा देव, ईश्वर हा सगळ्यांच्याच ठिकाणी असतो. पण तो स्पेसिफिकली एखाद्या माणसाकडे असतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा परांचं अंतःकरण आणि दुसऱ्यांचं अंतःकरण न दुखावता त्यांच्याशी बोलता, त्यांच्याशी वागता, त्यांना मदत करता, त्यांची प्रगती करण्याकरता तुम्ही जेव्हा जास्त मेहनत करता, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम, त्या गोष्टी सोप्या करून देण्याचं काम ही त्याची जबाबदारी असते. म्हणजे तो तिथेच राहतो. हाच अखंड असावा हवे ऐसे द्यावे रामाला, की जे जीव प्यारे झाले मला. आता यावने दुजेने सांगणे काही रामाविण जगून गेली. जे जे होणार ते होतच जाते, ते भगवंताच्या इच्छेने घडते. ऐसे आणणे मनात याचे ना उपासना. म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करत असताना आपल्या डोक्यात असा विचार नाही आला पाहिजे की आता माझ्या माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणारच नाही. सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतच राहतात. पण त्याला तोंड देण्याचं जे सामर्थ्य असतं, ते प्रॉब्लेम मॅनेज करण्याचं, हँडल करण्याचं, सॉल्व्ह करण्याचं जे सामर्थ्य असतं, शारीरिक, मानसिक बळ, ते आपल्याला अशा प्रकारच्या नामस्मरणाने किंवा भगवंताच्या उपासनेने होत असतं. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा याम लाभ तुझ्या न जीवा. राम ठेवी मनी तो ध्यात जावा मानस पूजनी. म्हणजे ज्याच्या मनात ईश्वराची उपासना चाललेली असते अशा लोकांबरोबर आपण नेहमी राहावं. वाचेने भगवंताचे नाम, कायाने भगवंताची सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान. आपण राहावे रामात याहून अन्य सेवा कोणतीच न जाऊ. म्हणजे कायाने, वाचेने, मनाने सगळ्या तऱ्हेने आपण त्याची उपासना करावी. आणि जेव्हा ते होईल त्यापेक्षा आपल्याला जास्त काही माहिती असण्याची गरजच नाही. हेच मोठं ज्ञान आहे. उपासना असावी बळकट, तिथे नसावी कशाचीच अट. उपासनेचा असावा जोर,
ज्याने होईल मन स्थिर, आपले जीवन ज्याच्या हाती, त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे, त्याने होईल मन साक्षी हे जाणावे. मनीने सोडावा धीर, आहे म्हणावे माझा रघुवीर. करावे भगवंताचे चिंतन, होईल त्याचे सर्व जे होईल स्वतःचे विस्मरण, सर्व आहे रामाधीन. म्हणजे या सगळ्या गोष्टी उपासना करत असताना आपण ते त्याच्यावरती सोडावं. आपण कर्म फक्त आपल्या हातात आहे आणि ते कर्म केल्यानंतर त्याचं जे फळ आहे ते देखील आपण त्यालाच अर्पण करावे. म्हणजे आपल्याला कर्म करत असताना शक्ती देखील मिळेल आणि कर्मामधून जे रिझल्ट येतील ते चांगले आले तर आपल्याला त्याचे अहंकार होणार नाही आणि वाईट आलं तर फार दुःखही होणार नाही. ते आपल्याला करेक्शन करण्याकरता त्याचं सुधारणा करण्याकरता देखील वाव मिळेल. सर्व हे रामाधीन, आपण निमित्ताला कारण रामावर ठेवले चित्त, जैसे प्रपंची असावे वाटते चित्त, उपासनेचे नर त्यांनी राहावे खबर. आज केले भगवंताची उपासना, पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचे एका वेळी उपासनेपासून दूर न व्हावे. आता आपण सगळ्या गोष्टी करतो संसारात. आपण खातो, पितो, हसतो, आपण प्रवास करतो, आपण मजा करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण भगवंताचं नाव घेताना आपण फक्त एवढंच करण्यात येत असतो की ते म्हातारपणी करण्याचं काम आहे. मी वयस्कर झालो तर मी करेन. पण वयस्कर झाल्यावरती किंवा वय झाल्यावरती आपलं शरीर जे असतं ना ते आपल्याला साधारण साथ देत नाही. मग आपल्या आयुष्यावर हेच वाटत असतं की मी आयुष्यभर तसं नावच घेत नाही. आता घेऊन काय उपयोग? जे अशा प्रकारचा पश्चाताप देखील आपल्याला होत असतो. म्हणून लहानपणापासूनच नामस्मरणाची आवड जोपासवली जर नसेल, ॲटलीस्ट तरुणपणी आपलं शरीर चांगलं असताना देखील आपण ते नामस्मरण करावं आणि ते करत असताना म्हणजे कायाने वाचनाने हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण लोकांची सेवा करावी, चांगले विचार करावेत, लोकांना मदत करावी आणि हे केलं तर आपल्या जगात जीवनातले जे प्रॉब्लेम असतात ते सहज साध्य आपल्याला हँडल करता येतील. राम असं देता घेता, राम असं भोवता, रामाविन जगे दुजे, न ठेवावे आणि अनेक परदे. एक सदुपाद प्रमाण, हीच रामस्व जाण. थोर थोर ऋषीमुनी यांनी येथे संत साधू यांनी एकच केले खास, रामा वाचून न राहू दिले जीवास. म्हणजे सगळे साधू संत देखील देवाचंच नाव घ्यायला सांगतात. त्या एका नामामध्येच म्हणजे देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव. ते घेतल्यावर ते आपल्याला काहीच करायची गरज लागत नाही. हीच मोठी सेवा आहे. थोर तो ऋषीमुनी यांनी ज्या गोष्टी केल्या, ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावी उपासनेत राहावे आपण, हेच रामाचे सान्निध्य झाले. तर आपण जो उपवास करतो म्हणजे शरीरासाठी आपलं शरीर चांगलं करण्याकरता तो उपवास असतो. पण आपण शरीराला एवढा त्रास दिल्यानंतर जर आपल्याला ती उपासनाच करता येत नाही, त्याचं नावच घेता येत नाही, आपल्याकडे ती शक्तीच नाही, तर त्या शारीरिक उपवासाचा आपल्याला काय फायदा होणार नाही. शारीरिक उपवास आपल्या इंद्रियावरती करून ठेवण्याकरता असतो. शारीरिक उपवास आपल्या जिभेच्या सूचनांवरती कंट्रोल ठेवण्याकरता असतो. शारीरिक उपासनेने आपली मानसिक बळ वाढत असतं. पण ते एका लिमिटच्या पलीकडे आपण केलं, आपण अशक्त होऊन जाऊ. तर आपण ते जे देवाचं नाम स्मरणार आहे, की त्याची सेवा आहे, ते आपण करू शकणार नाही. स्वार्थरहित सेवा तीच व्हावे देवा, जे जे होती काही तेथे राम पायी. हा एकच विश्वास, समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता, तेथे न चाले कोणाचे सर्वथा. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे. शेवटचे वाक्य, चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण, याहून अन्य सेवा कोणतीही नसावी. म्हणजे आपण देहाने रामार्पण झालो, जे आपण सतत त्याचं नाव घेतलं, सतत त्याच्या इच्छेत राहिलो, सतत त्या चांगल्या गोष्टी करत राहिलो, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सतत आनंद मिळतच राहील. म्हणजे क्षणभंगूर असा आनंद जो संसार नसतो, त्याचं परमनंट आनंदात रूपांतर करण्याचं काम हे हे नामस्मरणाने असतं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचं जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम.
श्रीराम 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 श्री. धन्यवाद. हे 131व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा बरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरण इच्छा परत थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.